स्वाध्याय इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 5वा स्वराज्य स्थापना। प्रश्न पहिला, गटात न बसणारा शब्द शोधा। 1. पुणे, सुपे, चाकण, बंगळुरू। गटात न बसणारा शब्द बंगळुरू। 2. फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत। गटात न बसणारा शब्द फलटणचे जाधव। 3. तोरणा, मुरुमदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग। गटात न बसणारा शब्द सिंधुदुर्ग। प्रश्न दुसरा, चला लिहिते होऊया। 1. शिवाजी महाराजांवर वीर माता जिजाबाईंनी केलेले विविध संस्कार लिहा। उत्तर, शिवाजी महाराजांवर वीर माता जिजाबाईंनी पुढील संस्कार केले. 1. शील, शुद्ध चारित्र्य. 2. सत्यप्रियता. 3. वाक्चातुर्य. 4. दक्षता. 5. धैर्य. 6. निर्भयता. 7. शस्त्रप्रयोग. 8. विजयकांक्षा. 9. स्वराज्याचे स्वप्न. 2. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली. उत्तर 1. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व नैऋत्य दिशांना प्रदेश मावळ भागात येत असे. 2. हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता. 3. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली. प्रश्न तिसरा, शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकाऱ्यांची यादी करा. 1. येसाजी कंक. 2. बाजी पासलकर. 3. बापूजी मुदगल. 4. नरेकर देशपांडे. 5. कावजी कोंढाळकर. 6. जीवा महाला. 7. तानाजी मालुसरे. 8. कान्होजी जेधे. 9. बाजीप्रभू देशपांडे. 10. दादाजी नरसप्रभू देशपांडे. प्रश्न 14, शोधा आणि लिहा. 1. शहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक का म्हणतात? उत्तर 1. शहाजी राजे स्वतः श्रेष्ठ राजनीतिज्ञ आणि पराक्रमी होते. 2. दक्षिणेकडील मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता. 3. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची तीव्र इच्छा होती. 4. त्यासाठी शिवरायांना राजा बनवण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली. 5. म्हणूनच शहाजी राजांना स्वराज्य संकल्पक असे म्हणतात. 2. शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले? उत्तर 1. शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली. 2. या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती. 3. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली. 4. म्हणून शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले. 3. शिवरायांनी आदिलशहा बरोबर तह का केला? उत्तर 1. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने पाठवलेल्या सिद्दी जोहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता.
2. त्याच वेळी मुघल सम्राट औरंगजेब याने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्तेखानाला पाठवले. 3. वेढ्यातून सुटका करून महाराज विशाळगडावर पोहोचले त्यावेळी शाहिस्तेखानाने पुणे प्रांतावर स्वारी केली. 4. एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशहा बरोबर तह केला. 4. शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले? उत्तर 1. सिद्दीच्या वेढ्यातून बाहेर पडणे शक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्दीशी समेटाची बोलणी सुरू केली. 2. त्यामुळे वेढा शिथिल झाला व त्याचा फायदा महाराजांनी घेतला. 3. त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशीद हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली. 4. दरम्यान शिवाजी राजे सहकाऱ्यांबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे गेले. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक व शेअर करा.